100 डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की राणी अजयला डिनरसाठी आमंत्रण देते आणि अजय तिथून निघतो। आता या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अजय राणीबद्दल विचार करत उभा असतो। तेवढ्यात नेहा त्यांच्या घरी येते। ती अजयच्या आईबरोबर बोलत असते तेव्हा नेहाच्या बोलण्यावरून अजयच्या आईला कळतं की दोघांमध्ये काही वाद झाले आहे। तेव्हा त्याची आई भाजी घेण्याच्या बहाण्याने बाहेर जाते। नेहा परत त्याला राणीशी लांब राहण्यासाठी बजावते। तेवढ्यात अजयला त्यांच्या सरांचा फोन येतो आणि ते लवकरात लवकर अजयला पोलीस स्टेशन पोहोचायला सांगतात। पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर अजय आणि त्याची टीम धनंजयच्या ऑफिसमध्ये पोहोचतात। पटवर्धन पासून विचारपूस चालू होते तेव्हा राणी आणि तिवारी अजून आले नाही म्हणून पटवर्धन राणीला फोन करतात, पण राणी त्यांचा फोन उचलत नाही आणि ती इन्स्पेक्टर अजयला फोन करते। तेव्हा अजय राणीला म्हणतो, वेळ न पाळणारी माणसं मला आवडत नाही। तेव्हा ती म्हणते, मी येतच आहे। तोपर्यंत अजय पटवर्धन कडून त्या दिवशी काय घडलं त्याची माहिती घेतात। तेवढ्यात राणी आणि तिवारी तिथे पोहोचतात। अजय तिवारीला धनंजय बद्दल प्रश्न विचारतो। तिवारी घाबरल्यामुळे प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही। तेवढ्यात राणी मध्येच अजयला म्हणते की धनंजय बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री धनंजय आणि पटवर्धनचं भांडण झालं होतं। या सर्व प्रश्नांची उत्तरं ऑफिस मध्येच आहे। आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।